Hello students, today we are going to learn subject intelligence standard 5th scholarship examination. So lesson number 3rd series is going on. Concept. Usually we experience a systematic order among many entities in our surroundings. On the basis of this order, we can precisely predict the next entity. In this chapter, the series of letters, numbers, symbols, and figures are given. These terms occur in the series in a specific order. By identifying this order, one has to find out the next term in the series. It includes the following subtopic. आता पहा या ठिकाणी हा जो लेसन नंबर 3rd सीरीज आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला एक सीरीज दिलेली असते, ठीक आहे, आणि प्रत्येक एक्झाम्पल मध्ये लागू असणारा क्रायटेरिया हा वेगळा असतो. आता इथे काही सब टॉपिक दिलेले आहेत, आपण पाहूया. नंबर्स, फिगर्स, सिम्बल्स, रॉंग टर्म, लेटर्स, म्हणजे यापैकी काही असू शकेल. आपण जेव्हा एक्झाम्पल सॉल्व करू तेव्हा इन डिटेल मध्ये आपल्याला समजेल. सीरीज फर्स्ट नंबर्स. पहिल्यांदा आपण काय पाहणार आहोत? नंबर्स हा टॉपिक पाहणार आहोत. आता नंबर्स या टॉपिक मध्ये काय येणार आहे? इंट्रोडक्शन. द क्वेश्चन्स अंडर दिस सब टॉपिक्स इन्क्लूड्स द सक्सेसिव्ह नंबर्स इन a definite order and a question mark at the end. Students has to find out the mathematical relation between the adjacent numbers and predict the number which replaces the question mark. Sometimes the relation between the numbers at odd place or even place in the series is established. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आता 3 नंबर्स दिलेले असतात आणि पुढे क्वेश्चन मार्क दिलेली असते आणि त्या क्वेश्चन मार्कच्या जागी काय नंबर येणार आहे हे तुम्हाला काय करायचं असतं? फाइंड आउट करायचं असतं. मग ते नंबर्स कोणत्याही प्रकारचे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल मग ते इवन ऑड नंबर असतील किंवा मग ते स्क्वेअर नंबर असतील, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक एक्झाम्पल हे वेगळं असणार आहे या ठिकाणी. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा म्हणजे स्क्वेअर्स वगैरे लर्न असणं गरजेचं आहे. स्क्वेअर लर्न करायचेच आहेत तुम्ही, ठीक आहे. किंवा प्राइम नंबर, कंपोजिट नंबर, इवन नंबर, ऑड नंबर, ठीक आहे, हे सुद्धा आपण पाहायचं आहे या ठिकाणी नंबर्स या टॉपिकमध्ये. आता या ठिकाणी तुम्हाला काही टिप्स दिलेल्या आहेत, त्या पहिल्यांदा पाहूया काय आहेत त्या. ऑब्झर्व वेदर द नंबर्स इन द सिरीज आर प्राइम नंबर्स. आता सांगितलं ना तुम्हाला की प्रत्येक गोष्टीसाठी वेगळा क्रायटेरिया असेल प्रत्येक एक्झाम्पलमध्ये. म्हणजे आता इथे काय म्हटलेलं आहे की तुम्हाला जी सिरीज दिलेली आहे तर ती सिरीज प्राइम नंबरची आहे का हे ऑब्झर्व करायचं तुम्ही. सेकंड, द डिफरन्स मल्टिपल्स बिटवीन द ॲडजस्टंट नंबर्स, म्हणजे त्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे हे कन्सिडर करू शकता तुम्ही, ठीक आहे. म्हणजे हे कसं माहिती आहे का, आपण जेवढी जास्ती एक्झाम्पल सॉल्व करू तेवढं तुम्हाला ते इझी जाणार आहे. वेदर द नंबर्स आर स्क्वेअर्स, क्यूब्स ऑर नियरर टू देम, म्हणजे मग ती नंबरची सिरीज समजा दिलेली असेल ते कदाचित स्क्वेअर्स असतील, कदाचित क्यूब्स असतील. वेदर द नेक्स्ट नंबर इज द सम, प्रोडक्ट, डिव्हिजन ऑफ द प्रिव्हियस नंबर्स. कधी कधी त्या ठिकाणी सम पाहायला मिळते, तर कधी प्रोडक्ट, तर कधी सबट्रॅक्शन पाहायला मिळते. 5 नंबर, comparison between the numerators as well as denominators in case of fraction. म्हणजे फ्रॅक्शनचं जर एक्झाम्पल दिलं असेल तर न्यूमेरेटर ऑब्झर्व करायचं, डिनॉमिनेटर ऑब्झर्व करायचं आणि त्याच्यात काही रिलेशन आहे का हे पाहायचं आहे. वेदर देअर इज अन इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग ट्रेंड इन द फर्स्ट डिजिट्स ॲज वेल ॲज द सेकंड अँड थर्ड डिजिट ऑफ द नंबर्स. म्हणजे या ठिकाणी तुम्ही डिजिट पण ऑब्झर्व करू शकता की इन्क्रीजिंग ऑर्डर आहे, डिक्रीजिंग ऑर्डर आहे, म्हणजे कशा प्रकारे ते एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यावरती डिपेंड असतं. द सिरीज फॉर्म बाय ॲडिंग द डिजिट्स ऑफ नंबर्स. आता या वेगवेगळ्या प्रकारची एक्झाम्पल्स तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करून दिलेली आहेत आणि त्याच्या खाली त्याचं एक्सप्लेनेशन आहे, ठीक आहे. आपण डायरेक्टली काय पाहतो आहे एक्सरसाइज 3.1. क्वेश्चन नंबर फर्स्ट, फाइंड द नंबर
विच रिप्लेसेस द क्वेश्चन मार्क. तर इथे काय पाहायचं आहे, इथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे, मग त्या क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल. असं जितकी जास्ती प्रॅक्टिस करणार ना तेवढं आपल्याला काय होत जाणार आहे, समजत जाणार आहे. काही एक्झाम्पल्स असतात की नाही, तर ती नुसतं ऑब्झर्वेशन करून सुद्धा आपल्याला समजू शकतात. पहा काय दिलेलं आहे, 23, 54, 85, 116. तर क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल. आता पहिल्यांदा आपण डिफरन्स कन्सिडर करूया. ठीक आहे, आता डिफरन्स पाहूया काय आहे. मग 54 आणि 23 याच्यातला डिफरन्स काढूया. 85, 54 मधला डिफरन्स काढूया आणि 116 आणि 85 मधला काढूया. म्हणजे मग आपल्याला क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल ते सांगता येईल. ठीक आहे, तर आता पहा हे एक्झाम्पल मी नोटबुकवरती लिहिलेलं आहे. 54 मायनस 23 म्हणजे या दोघांमधला डिफरन्स जर पाहिला तर तो 31 येतोय. 85 आणि 54 मधला डिफरन्स पाहिला तर तो 31 येतोय. 116, 85 मधला डिफरन्स पाहिला तर तो 31 येतोय. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागी असा नंबर येईल की त्याच्यातला डिफरन्स किती आला पाहिजे, 31 आला पाहिजे. म्हणजेच 116 मध्ये आपल्याला किती ॲड करावे लागतील, तर 31 ॲड करावे लागतील. जर 31 आपण ॲड करतोय तर आपला आन्सर काय येत आहे ते आपण पाहूया. मग 6 + 1 किती आले, 7 आले. 1 + 3 किती आले, तर 4 आले. 1 ॲज इट इज. ठीक आहे, म्हणजे नंबर मिळाला 147. मग आहे का तिथे 147 असं आन्सर दिलेलं. हो आहे, हे पहा 147. सो आन्सर चॉईस इज थर्ड. सेकंड 31, 37, 41, 43 क्वेश्चन मार्क. मग आता इथे जरा ऑब्झर्व करायचं आपण. ठीक आहे, की काय असू शकते शक्यता. मग पहा काय दिलेलं आहे. आता पहा मग अशी मी तुम्हाला सांगितलं की प्राईम नंबर हा एक क्रायटेरिया पाहायचा, कंपोजिट नंबर हा एक क्रायटेरिया आपण पाहू शकतो. मग आता 31 प्राईम नंबर आहे की नाही, 31 प्राईम नंबर. मग त्याच्यानंतर 32 येतात, 32 कंपोजिट, 33 कंपोजिट, 34, 35, 36 हे सगळे कंपोजिट झाले. मग नंतर आला 37 हा प्राईम आहे. 38, 39, 40 हे सगळे कंपोजिट झाले. त्याच्यानंतर 41 हा परत प्राईम नंबर झाला. 42 कंपोजिट आहे. 43 हा प्राईम नंबर आहे. मग आता 43च्या नंतरचा नंबर पहा, 44 कंपोजिट आहे. 45 कंपोजिट आहे. 46 कंपोजिट आहे. 47 हा प्राईम नंबर आहे. मग पहा इथे आन्सर चॉईस दिलेला आहे. आन्सर चॉईस काय आहे, तर ऑप्शन नंबर 4, 47. आता इथे सुद्धा तुम्ही ऑब्झर्व करू शकता इथल्या इथे. ठीक आहे, पण असंही करू शकता तुम्ही. चला थर्ड नंबर 8, 15, 24, 35 पाहूया काय आहे. आता इथे प्राईम नंबर तर दिसत नाही आहेत, ओके नाही. मग पाहूया काय डिफरन्स असेल असं वाटतंय का. तर डिफरन्स असेल असं सुद्धा वाटत नाही. मग तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं ना या ठिकाणी तर पहा काय पाहायला मिळते आपल्याला. 8 + 1 जर केला तर काय नंबर येईल, 9 हा नंबर येईल, बरोबर की नाही. मग 9 हा काय झाला, स्क्वेअर नंबर झाला. 3 3 9. पण 9 - 1 केलं तर किती आन्सर मिळते, 8 आन्सर मिळते. म्हणजे पहा मी काय रिलेशन सांगितलं, कळलं का तुम्हाला. आता पहा 3चा जो स्क्वेअर आहे ना, 3चा स्क्वेअर किती मिळाला, 3चा स्क्वेअर किती मिळाला, 9 मिळाला. पण 9 - 1 जर केले तर आन्सर मिळतं 8. आता एक झालं 3, मग पुढचा 3च्या नंतरचा नंबर आहे 4. मग 4चा स्क्वेअर किती येतो, 16. माहिती आहे तुम्हाला 4चा स्क्वेअर येतो 16. मग 16 - 1 केले तर किती येतात, 15 येतात. आता 3 झाले, 4 झाले, नंतर काय येणार आहे 5. 5चा स्क्वेअर किती असणार आहे, तर 25 असणार आहे. मग 25 - 1 केले तर किती येतात, 24 येतात. मग 5चा स्क्वेअर झालं, आता काय येणार आहे 6 स्क्वेअर. मग 6चा स्क्वेअर काय येतो, 36 येतो. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की स्क्वेअर लर्न असायला पाहिजेत तुमचे. मग 36 येतो. मग 36 - 1 केलं तर 35 येतात. 3, 4, 5, 6 म्हणजे इथे ऑब्व्हियसली काय येईल, तर 7 येईल. मग 7चा स्क्वेअर येतो 49. मग 49 - 1 केले तर किती येतात, 48. पहा इथे आहेत 48, म्हणजे ऑप्शन नंबर 4.
नेक्स्ट, विच नंबर विल रिप्लेस द क्वेश्चन मार्क in the given number series 121, 169, 225, 289. आता परत या ठिकाणी मी परत तेच तुम्हाला सांगते की तुमचे स्क्वेअर लर्न असायला पाहिजेत. 121 हा कोणाचा म्हणजे याचं स्क्वेअर रूट काय झालं 11, म्हणजे हा 11चा स्क्वेअर आहे. 163 हा कोणाचा पहा इथे लिहून ठेवते मी. 121 हा 11चा स्क्वेअर आहे. मग 169चा स्क्वेअर रूट काय आहे किंवा हा कोणाचा स्क्वेअर आहे तर हा 13चा स्क्वेअर आहे. म्हणजे पहा एक डिफरन्स टाकलाय. मग परत 225 हा कोणाचा स्क्वेअर आहे तर 15चा आहे. आता पहा 11 झाले, 13 झाले, 15 झाले. मग ऑब्व्हियसली हा कोणाचा स्क्वेअर असेल तर हा 17चा स्क्वेअर. 17चा स्क्वेअर आला 289. मग 17च्या नंतर 18, 19 म्हणजे करून बघायची पण गरज नाहीये. 19 ठीक आहे. आणि 19चा स्क्वेअर काय आहे तर 361. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे तुमचं करेक्ट आन्सर आलं. चला पुढे जाऊया. 5th नंबर क्वेश्चन. 5/7, 6/6, 7/5, 8/4. आता इथे नुसतं ऑब्झर्वेशन करून सुद्धा सांगता येईल. पहा इथे कसं झालंय. न्यूमेरेटर ऑब्झर्व करा. 5, 6, 7, 8 म्हणजे इथे किती येईल 9 येईल. ठीक आहे. अपॉन 7, 6 म्हणजे उलट जातोय 7, 6, 5, 4 म्हणजे ऑब्व्हियसली इथे किती येईल 3 येईल. म्हणजे 9/3. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. चला जाऊया पुढे. 6 नंबर. 13, 19, 26, 34 आणि क्वेश्चन मार्क. काय तुम्हाला पाहायला मिळतंय तर डिफरन्स बघूया. 19 आणि 13 मध्ये कितीचा डिफरन्स वाटतोय तुम्हाला तर 6चा डिफरन्स आहे ना. 13 मध्ये किती मिळवले तर 13 मध्ये जर 6 ऍड केले तर 19 येतात. मग 19 आणि 26 मध्ये कितीचा डिफरन्स आहे 7चा डिफरन्स आहे. पहा म्हणजे डिफरन्स हा एकनी वाढतोय. 7चा डिफरन्स आहे. इथे 8 यायलाच पाहिजे. पहा येतो का 26 + 8 जर केले तर किती येतात 34 येतात. बरोबर आहे. म्हणजे आता मग 34 मध्ये किती ऍड करायला लागेल तर 9 ऍड करावे लागतील. पहा 6, 7, 8, 9. मग 34 मध्ये जर 9 ऍड केले तर आन्सर आपल्याला काय मिळतं तर 43 हे आन्सर मिळतं. म्हणजे ऑप्शन नंबर 2